राम राम. शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मैत्रिणींनो, कसे आहेत? चांगले आहेत ना? चांगला राहायला पाहिजे. चला आता उन्हाळ्यात सगळीकडं चटणी, आंब्याचं पण, आंब्याचं सरबत सगळीकडं तेच चालू आहे. आता आपण पण बनवते मस्त गावठी आंबे छान छान. तर आपल्याला बनवायची चटणी. तर आपली सगळ्यात आगळी वेगळी चटणी राहती, जास्त काही राहत नाही आपल्या चटणीला. हे टाका ते टाका, एकदम साधी सोपी गावठी रेसिपी राहते माझी. आता इथं हे मिरच्या घेतल्या आहे मी, जराशा लसूण घेतला आहे. या घरच्या मिरच्या अशा वाळवलेल्या हिरव्या मिरच्या आणलेल्या, त्याच्या वाळलेल्या मिरच्या आहेत त्या. तर धुवून घेतल्या त्या मिरच्या मी, पडलेल्या होत्या ना इकडं तिकडं, तर मग त्याच्यामुळं वाळून. आता इथं आंबा काय करायचा आपल्याला, छान मस्त आंबा पण धुवून घेतला. आता असाच कापून घ्यायचा, बारीक बारीक खापी करायच्या मैत्रिणींनो. अशी आंब्याची चटणी, कैरीची चटणी तुम्ही बनवून बघा, खूप चांगली लागते. आणि एकदम साधी सोपी गावठी, जास्त काही नाही राहत आपल्या रेसिपीला. हे टाका ते टाका. कापून झाला आता. आता इथे या मिरच्या आहे ना धुवून घेतल्या. आता मिरच्या आपल्याला याच्यात टाकायची आहे मैत्रिणींनो. लसूण, थोडेसे धने घेतले आणि थोडासा गुळ घेतलाय. तर आपल्याला आंबट गोड तिखट चटणी बनवायची. कोथिंबीरीच्या ऐवजी आपल्याला धने टाकायचे त्याच्यामध्ये, खूप चांगली चटणी होती. थोडेसे टाकायचे, जास्त नाही. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकलं, कारण मीठ टाकलं मिक्स होईल ना, त्याच्यामुळे आपण ह्याच्यातच मीठ टाकून घेतलं दळायला. आणि अशी चटणी करा तुम्ही, आंबट तिखट गोड खूप चांगली लागते, मस्त झाली. आता मिरच्या आपल्या चटणीला कलर का नाही आला, तर ते हिरव्या लाल मिरच्या ना आपल्या घरच्या होत्या, हिरव्या मिरच्या पडलेल्या आणि त्याच्या वाळलेल्या आहे, त्याच्यामुळे जास्त कलर नाही आला. आता इथं आपण थोडंसं तेल गरम करतोय, जास्त पण तेल नाही वापरायचं, त्याच्यात टाकायचं नाही आहे. मोहरी टाकली आपण त्याच्यामध्ये. आता आपल्याला त्याच्यामध्ये ना थोडंसं हिंग टाकायचं आणि आता हे चटणीमध्ये आपल्याला सोडायचं. अशी चटणी करून बघा, खूप चांगली लागती, एकदम चवदार लागती. गावठी रेसिपी आपली. आणि थोडासा गुळ वापरा त्याच्यामध्ये. आंबट तिखट गोड चटणीनं चांगली लागते. चटणीची रेसिपी जर आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मैत्रिणींनो. आंब्याचं कैरीचं सरबत पण टाकलेलं आहे, मला 2 कमेंट पण आलेले आहे, छान सरबत झालेलं आहे. आता चटणी पण आवडली तर करा मला कमेंट तुम्ही.